आम्ही चुकून आलो इकडे, चुकून. खरंच प्लॅन नव्हता, आम्ही किसामा स्किप करणार होतो. एका लँडस्लाइडमुळे रस्ता बंद होता म्हणून ऑल्टरनेट रूट घेतला आणि अचानक इथे येऊन पोहोचलो. नागालँडच्या या गावात फक्त आम्हीच आहोत. हे अजिबात अबँडन्ड गाव नाहीये. इनफॅक्ट डिसेंबर मध्ये संपूर्ण नागालँड मध्ये इकडेच सगळ्यात जास्त गर्दी होते. हे आहे किसामा हेरिटेज विलेज. इथेच दरवर्षी हॉर्नबिल फेस्टिवल होतो. नागालँड मध्ये 17 वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत. प्रत्येकाचं युनिक कल्चर, भाषा, घरांचं डिझाईन, खाणं हे सगळं जर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायचं असेल तर इथे आलंच पाहिजे. या घरांना मोरंग म्हणतात. इथे लहान मुलांना त्यांच्या ट्राईब्स बद्दल महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात. एक प्रकारचं ट्रेनिंग सेंटर पण बोलू शकता. प्रत्येक हट्सच्या बाहेर त्या ट्राईब बद्दल डिटेल मध्ये माहिती दिली आहे. हे बोटीसारखं दिसत असलं तरी हे लॉग ड्रम्स आहे. एका अखंड झाडापासून हे बनवतात. मला ना खरंच इकडचं कौतुक करावं असं वाटतं. इतकं मोठं हेरिटेज विलेज, लोक नाहीत, सिक्युरिटी गार्ड नाही, सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत, तरी कुठे तोडफोड नाही. लैला मजनूने स्वतःची नावं कोरलेली नाहीये. सुविनियर म्हणून कोणी काहीच उचलून नेलेलं नाहीये. हे अजून कोणत्या ठिकाणी असलं असतं तर सुमडीमध्ये अर्ध मोरंग गायब झालं असतं. फेस्टिवलच्या वेळी हा एरिया काय गजबजलेला असेल आणि काय गर्दी असेल. ऑफ सीझनचा हाच फायदा आहे. मे बी आम्हाला तिकडचं फूड वगैरे काय सगळं ट्राय नाही करायला मिळालंय, कारण का मी असं ऐकलंय की ज्या ज्या ट्राईब्स असतात ना त्यांच्या बाजूला ते लोक स्वतःचं किचन आणि स्वतःच्या वस्तू विकतात. सो ते एक फक्त एक्सपिरियन्स करायचं राहिलं, पण बाकी लुक अँड फील सगळं खूप बघायला मिळालं. मजा आली यार खूप.